एकीकडे डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि दुसरीकडे निर्माण झालेली इंधनाची टंचाई अशा दुहेरी संकटामुळे जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायाला मोठा फटका बसलाय। डिझेल मिळत नसल्यामुळे 350 ते 500 ट्रक हे जळगाव शहराच्या विविध भागामध्ये अडकून पडलेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। सध्या जळगाव जिल्ह्याच्या अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही आणि म्हणूनच खरं तर मोठ्या अडचणीचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागतोय, शेतकऱ्यांना करावा लागतोय। त्याच पद्धतीमध्ये देशभरातनं जळगावमध्ये आलेल्या ट्रक चालकांना देखील करावा लागतोय। या सगळ्याच्या संदर्भामध्ये ट्रान्सपोर्ट नगर युनियनचे ट्रान्सपोर्टचे जे अध्यक्ष आहेत जसप्रीत बग्गाजी आपल्यासोबत आहेत। बग्गाजी, काय सांगाल, काय अडचणीचा सामना करावा लागतोय? या ठिकाणी शेकडो ट्रक उभे असल्याचं पाहायला मिळतंय, काय अडचणी आहेत? अडचणी डिझेल पंपावर जर गाड्या डिझेल घ्यायला गेल्या डिझेल मिळत नाही। त्या ठिकाणी डिझेल बऱ्याचशा ठिकाणी डिझेल असूनसुद्धा पेट्रोल पंपवाले डिझेल नाही असं बोर्ड लावून ठेवतात, त्याच्यामुळे आम्हाला तिथं डिझेल मिळत नाही। आणि पंपावर डिझेल असून न मिळणे हे सुद्धा गुन्हा आहे की त्यांनी आम्हाला डिझेल दिलं पाहिजे पण देत नाही। आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 1,500 गाड्या आज अडकून पडल्या डिझेलमुळे आणि डिझेल मिळत नाही आहे। बरोबर, सरकारकडे काय मागणी आहे या सगळ्या संदर्भामध्ये? आमची सरकारला मागणी अशी आहे की सरकारने आमचे डिझेलची व्यवस्था करावी, प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेल असावं अशी व्यवस्था करून आमच्या सर्व ट्रक चालकांना त्यांनी सहाय्य करावं। बरोबर, जवळपास 3 ते 4 दिवसापासून जळगावमध्ये थांबलो आहे। डिझेल अभावी गाडी भरता येत नाही आहे। सरकारला हीच विनंती आहे की मुबलक असं डिझेल आम्हाला पुरवावं की जेणेकरून आम्ही निश्चित ठिकाणी माल वेळेवर पोहोचू शकतो आणि या समस्येला मात करू शकतो। डीजल नहीं है, सूरत से आए माल भर के, यहाँ माल मिल रहा है, यहाँ पे डीजल नहीं मिल रहा है। डीजल नहीं मिल रहा है तो खर्चा बढ़ रहा है। खर्चा बढ़ रहा है, खाने का पीने का कोई भी पैसा की जैसे नहीं आ रहा है। मालिक को पूछा तो बोलता है पैसा नहीं है, अच्छा बोल ये करता है और उसका जगह तो गाड़ी का कंद निकलता है। नाशवंत मालाचं मात्र या ठिकाणी मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण ट्रकमध्येचा माल सडत असल्याच्या प्रतिक्रिया या ट्रक चालकांनी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मुक्काम करावा लागल्यामुळे वाढता खर्च देखील हा आपल्याला परवडणारा नाही आणि म्हणूनच खरं तर सरकारने लवकरात लवकर डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आता ट्रक चालक आणि मालकांनी केलेली आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।